आज आपण दे आरचे सेंटेन्सेस बघणार आहोत। दे आरचा अर्थ आहे ते आहेत। आपण बघितलेलं आहे की ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे एक वस्तू किंवा प्राणी असेल तर आपण इटचा वापर करतो। जसं एकच मुलगा एकच माणूस असेल तर आपण ही म्हणणार, एकच मुलगी एकच स्त्री असेल तर आपण शी म्हणणार। इट हे आपण कशासाठी वापरतो? जेव्हा आपण एकाच वस्तूबद्दल किंवा एका प्राण्याबद्दल बोलत असतो तेव्हा। हे सिंग्युलर असेल तर आपण हे शब्द वापरतो, पण यांचं प्लुरल म्हणजे जसं अनेक माणसे असतील, अनेक बायका असतील, अनेक लोक असतील, अनेक मुलं मुली एकत्र असतील किंवा मग खूप साऱ्या वस्तू खूप सारे प्राणी जर असतील तर म्हणजे एकापेक्षा जास्त जरी हे गोष्टी असतील तर आपण त्यांच्यासाठी दे वापरतो। तर दे हे प्लुरल आहे, अनेक वचनी या अर्थाने वापरलं जातं। त्याचा अर्थ आहे ते आहेत। आता इथे बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की हीचा अर्थ जर आपण म्हणतो तो आहे आणि देचा अर्थ लहानपणापासून आपल्याला सांगितलेला आहे की देचा अर्थ ते असा आहे। मग जर आपल्याला म्हणायचं असेल ते माझे बाबा आहेत, की मोठ्यांशी बोलताना आपण मराठीत आदरपूर्वकच बोलतो ना, ते माझे बाबा आहेत, तुम्ही माझे बाबा आहात, किंवा तुम्ही माझे आजोबा आहात, ते माझे आजोबा आहेत, असं ज्यावेळेस आपण बोलतो। आता जसं यूचं मी तुम्हाला सांगितलं की आपण मोठ्यांशी बोलताना सुद्धा तुम्ही माझे बाबा आहात, यू आर माय फादर, इंग्लिशमध्ये यूच वापरणार आपण। लहान मुलांशी बोलताना, सोबतच्यांशी बोलताना, मोठ्यांशी बोलताना किंवा अनेक वचनी म्हणजे खूप लोकांशी बोलताना आपण यूचाच वापर करतो। पण जसं मला म्हणायचं असेल समजा ते माझे बाबा आहेत, तर इथे दे हा शब्द वापरणं चुकीचं राहील, कारण दे हा शब्द अनेक वचनी या अर्थाने वापरला जातो। मग आपण इथे दे हा शब्द कसं काय वापरणार? वापरूच शकत नाही। इथे आपण वापरणार ही इज माय फादर, ते माझे बाबा आहेत, ही इज माय फादर। अशा प्रकारचे सेंटेन्सेससुद्धा आपण पुढे घेणारच आहोत आपल्या व्हिडिओजमध्ये, पण सध्या तुम्हाला एक्सप्लेन करते मी देच्या बाबतीत जे कन्फ्युजन असतं लोकांचं, ते दे हा शब्द अनेक वचनी आहे, प्लुरल या अर्थाने वापरला जातो, त्यामुळे आपण याचा वापर इथे करू शकत नाही। जर मराठीत जरी ते असलं तरीसुद्धा तिथे आपण इंग्लिशमध्ये हीच म्हणणार, ही इज माय फादर, ही इज माय ग्रँडफादर, ही इज माय अंकल, असंच आपण म्हणणार। आता आपण दे पासून सेंटेन्सेस बनवूया, म्हणजे अजून जास्त क्लिअरिटी येईल तुम्हाला। समजा मला म्हणायचे दे आर मेन, म्हणजे ते माणसं आहेत, तर मी असं म्हणेल दे आर मेन। समजा मी इथे लिहिलं दे आर मेन, याचा अर्थ आहे ते माणसं आहेत। एकच माणूस असेल तर आपण मॅन म्हणतो, पण त्याचं ज्यावेळेस प्लुरल करतात त्यावेळेस ए बदलून ई होतं। त्याचे काही रूल्स आहेत ते आपण ग्रामरमध्ये घेऊच, पण मॅनचं प्लुरल हे मेन होत असतं। एकापेक्षा जास्त माणसं आहेत, मग अशा वेळेस मी म्हणेल दे आर मेन, म्हणजे ते माणसं आहेत। आता याचं निगेटिव्ह अशा पद्धतीने होईल दे आर नॉट मेन। जसं आपण आधीपासून बनवत आलेलो आहोत तशाच प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवत आहोत। एकाच वेळी 4-4 सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करत आहोत। मी पहिल्यापासून पाहत आलेले असाल तर तुम्हाला लक्षात येईल। ते माणसं नाहीत, दे आर नॉट मेन, ते माणसं नाहीत। आपल्याला अंधारामध्ये माणसांसारखंच काहीतरी आकृती दिसली, पुतळे वगैरे असतील किंवा दुसरं काही असेल, तर आपण म्हणतो दे आर नॉट मेन। आता नेक्स्ट सेंटेन्स आपला क्वेश्चनवाला बघू। आतापर्यंत आपण जी पद्धत वापरत आलो क्वेश्चन बनवण्यासाठी, आय एमचं आपण केलं एम आय, यू आरचं आर यू, वी आरचं आर वी, तसंच दे आरचं करणार आपण आर दे। आर दे मेन म्हणजे ती माणसे आहेत का किंवा ते माणसं आहेत का। आता निगेटिव्ह क्वेश्चन येईल आर दे नॉट मेन, ते माणसं नाहीत का। अशा प्रकारे आपले 4 सेंटेन्सेस तयार झाले। आता आपण एकसाथ याची प्रॅक्टिस करूया। 4ही सेंटेन्स लिहिलेत बघूया। दे आर मेन, ते माणसं आहेत, दे आर नॉट मेन, ते माणसं नाहीत, आर दे मेन, ते माणसं आहेत का, आर दे नॉट मेन, ते माणसं नाही आहेत का। तुम्हाला आपली पद्धत माहितीच आहे। मेन या शब्दाच्या जागी आपण वेगवेगळे शब्द वापरू शकतो, जसं दे आर पीपल, फक्त हा शब्द रिप्लेस करायचा, 4ही वाक्यांमध्ये हा शब्द काढून पीपल हा शब्द समजा आपण टाकला तर त्याचा अर्थ होतो लोक। दे आर पीपल म्हणजे ते लोक आहेत, दे आर नॉट पीपल, ते लोक नाहीत, आर दे पीपल, ते लोक आहेत का, आर दे नॉट पीपल, ते लोक नाही आहेत का। आता अजून आपण हे शब्दसुद्धा वापरू शकतो, दे आर चिल्ड्रन। चिल्ड्रन म्हणजे मुलं मुली जर एकत्र खेळत असतील किंवा एकत्र असतील क्लासमध्ये, एखाद्या ट्युशनमध्ये, एखाद्या शाळेमध्ये, तर आपण त्यांना म्हणू शकतो एकत्रितपणे चिल्ड्रन। दे आर चिल्ड्रन, दे आर नॉट चिल्ड्रन, आर दे चिल्ड्रन, आर दे नॉट चिल्ड्रन, म्हणजे ते मुलं आहेत, ते मुलं नाहीत, ते मुलं आहेत का, ते मुलं नाही आहेत का। तसंच वुमेनच्या संदर्भात वुमेन हा शब्द वापरूनही सेंटेन्सेस बनवता येतात। ट्रीज म्हणजे झाडं, दे आर ट्रीज, आपण दोज आर ट्रीजसुद्धा म्हणू शकतो, पण दे आरसुद्धा वापरू शकतो। दे आर ट्रीज, ते झाडे आहेत, दे आर नॉट ट्रीज, ती झाडे नाहीत। आता इथं मी ती म्हटलेलं आहे, देचा अर्थ आपण ते लिहिलेला आहे,
पण ॲक्च्युली मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना त्याचा अर्थ थोडासा चेंज होऊ शकतो. जसं ती झाडे आहेत, मराठीत शुद्ध मराठीत बोलताना आपण ते झाडे आहेत असं नाही म्हणत, ती झाडे आहेत असं म्हणतो. ती फळे आहेत, ती झाडे आहेत. मग अशा वेळेस मराठीत अर्थ आपण थोडासा बदलला तरी चालेल. इंग्लिशमध्ये देच राहील. दे आर ट्रीज, दे आर नॉट ट्रीज, आर दे ट्रीज, आर दे नॉट ट्रीज, दे आर फ्रूट्स, दे आर नॉट फ्रूट्स, आर दे फ्रूट्स, आर दे नॉट फ्रूट्स. अजून आपण घेऊ शकतो व्हेजिटेबल्स किंवा टोमॅटोज, वेगवेगळ्या भाज्या किंवा सेपरेट भाजीचं नावसुद्धा आपण घेऊ शकतो. एकच असेल तर इट इज टोमॅटो किंवा दिस इज टोमॅटो. पण अनेक असतील तर मग दे आर टोमॅटोज, दे आर नॉट टोमॅटोज, आर दे टोमॅटोज, आर दे नॉट टोमॅटोज. आणि इथं आपण वस्तू पण वापरू शकतो. त्यामुळे पेन्स, पेन्सिल्स, चेअर्स, टेबल्स, कितीतरी वस्तूंबद्दल आपण म्हणू शकतो. दे आर मोबाईल्स, दे आर पेन्स, दे आर चेअर्स. त्या पद्धतीने आपण भरपूर वाक्य तयार करू शकतो वेगवेगळे शब्द घेऊन. तुमच्या आता लक्षात आलं असेल वेगवेगळे वाक्य तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता आणि त्याची प्रॅक्टिस कशी करू शकता.